यावर्षी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमाने डोंबिवलीमध्ये प्रीमियर कंपनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। त्याचं नाव आहे श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी होतो आहे। सकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सकाळी 6:30 वाजल्यापासून विविध कार्यक्रम जे आहेत, सेवा ज्या आहेत या त्या ठिकाणी पार पडणार आहेत। त्याच्यामध्ये सुप्रभातम असेल, तोमाल सेवा असेल, अर्चना असेल, अभिषेक असेल देवाचा। त्याचबरोबर 3 ते 5 याच्यामध्ये भव्य शोभायात्रा असेल आणि सायंकाळी 6 वाजल्यापासून कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचं जे आहे हा लग्न सोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडणार आहे। याच्यासाठी हजारो लाखो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम अशा सगळ्या भाविकांसाठी केलेला जे तिरुपतीला थेट त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, वेळेअभावी, पैशाअभावी, आणि त्याच्यासाठी जे आहे हे तिरुपती देवस्थानाकडून ही खास सेवा जी आहे ती या ठिकाणी दिली गेलेली आहे। म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत या सेवेसाठी, या पूजेसाठी या ठिकाणी आले पाहिजे। मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, जेणेकरून हा कार्यक्रम देखील जो आहे तो भव्य दिव्य होईल आणि आपल्या सगळ्यांना एक देवाची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होईल। मी लोकांना एक आवाहन करतो की आम्ही एक नंबर फ्लोट केलेला आहे टोल फ्री 7875 567 567 7875 567 567 या नंबरवरती जे आहे ते आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे। हा मिस कॉल दिल्यानंतर जो आहे तो आपल्याला एक मेसेज येईल, त्याच्यामध्ये लिंक येईल। त्या लिंकवरती जाऊन आपण रजिस्टर केलं की आम्हाला माहिती पडेल की आपण जो आहे तो या कार्यक्रमाला वेगवेगळ्या भागातून ज्या ठिकाणी येत आहेत, जेणेकरून आम्हाला बसची व्यवस्था असेल, ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी करू शकतो। तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पवित्र कार्यामध्ये जे आहे हे यामध्ये सहभागी व्हा। आम्ही सगळे पदाधिकारी आहोत, सगळे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहोत, आपली आतुरतेने जे आहे ते त्या ठिकाणी वाट पाहतो आहे, जेणेकरून हा कार्यक्रम जो आहे हा एक वेगळ्या उंचीचा, या उंचीवरती जाऊन हा कार्यक्रम पोचेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित मी या ठिकाणी करतो की हजारो लाखोच्या संख्येमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी उपस्थित राहा। या ठिकाणी या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं की हे सगळे लोक जे आहेत हे 25 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ असेल, बाकी सगळे जे आम्ही आमंत्रित केलेले लोक आहेत हे सगळे लोक जे आहेत या कार्यक्रमाला जे आहेत ते त्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। मी जसं सांगितलं की 6:30 पासून हे कार्यक्रम चालू होणार दुपारपर्यंत। तर त्या दुपारपर्यंत 4 असे कार्यक्रम आहेत। त्या 4ही कार्यक्रमामध्ये आपण सेवा जी आहे ती त्या ठिकाणी देऊ शकता आणि फायनल कार्यक्रम, मोठा कार्यक्रम जो आहे तो लग्न सोहळ्याचा संध्याकाळी असेल त्या ठिकाणी। त्या लग्न सोहळ्यामध्ये आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था देखील जी आहे ही त्या ठिकाणी केली जाईल। सगळ्यांना आपण आमंत्रण जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्व पक्षीय, फक्त एका पक्षापुरतं मर्यादित नाही, ह्याच्यामध्ये सर्व पक्षीय जे आहेत ते या ठिकाणी आपण सगळ्यांना आमंत्रित दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रतिष्ठित लोक असतील आपल्या शहरामधील त्या लोकांना देखील जे आहे त्या ठिकाणी आपण आमंत्रित दिलेलं, कारण की हे धर्माचं कार्य आहे, हे पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। तर म्हणून एवढे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतो। राम मंदिराच्या दिवशी, ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन झालं त्या दिवशी देखील आपण मोठे मोठे कार्यक्रम जे आहेत ते रथ त्या ठिकाणी पूर्ण शहरभर फिरवला, त्या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती केली, त्या ठिकाणी जे आहे ते आपण दीप महोत्सव केला, त्याचा एक नोंद जी आहे ती रेकॉर्ड्समध्ये झाली। त्याच्यानंतर आपण लोकांना जे आहे ते धान्य जे आहे
ते त्या ठिकाणी वाटलं. तर असे विविध कार्यक्रम जे आहे ते आपली संस्कृती जी आहे ही पुढे घेऊन जायचं असेल, धर्माचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, धर्म आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर असे कार्यक्रम जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील आणि आज हे कार्यक्रम जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी करतो. सांस्कृतिक शहरात हा कार्यक्रम होतो त्यामुळे तुम्ही एक वेगळा आनंद चेहऱ्यावर दिसतोय. तोच आनंद कायम राहून सर्वसामान्यांना काय आव्हान करायला? सर्वांना तेच आवाहन करतो मी. सांस्कृतिक नगरीमध्ये हा कार्यक्रम आहे. मोठ्या संख्येमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. हां सहभागी व्हायचं आहे. अंमलराजे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी साहेब यांना हार्दिक स्वागत. पत्रकार परिषद सुरू होण्याच्या पूर्वी या काही कालावधीत आपल्या आणि दुबे धर्मेंद्रजी दुबे हे तिघं काही कालावधीपूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. त्यात आपण या सर्व दुःखात आपण सहभागी आहोतच. परंतु त्या दिनेश देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन. देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. ओम नमो श्री मदन मत्स्येंद्राय. ओम नमो श्री मदन. यंदाही माघी पौर्णिमा शनिवार दिनांक 24 मार्च 24 फेब्रुवारी 2024 रोजी ते संकष्टी चतुर्थीपर्यंत 5 दिवस या अनुषंगाने आपण प्रतिवर्षाप्रमाणे वार्ताहर परिषद सांगितलं की जो प्रकार काल घडला त्याची योग्यरित्याने जे आहे हे नोंद पोलिसांनी घेतलेली आहे आणि असा जर प्रकार घडत असेल तर त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती होईल. आता त्या ठिकाणी आता उपस्थित देखील आहे. मलंगडच्या पायथ्याची सगळी तयारी जी आहे त्या ठिकाणी पाहण्यासाठी मुख्यमंत्री जे आहे ते दरवर्षीप्रमाणे मलंगडावरती जे आहे ते दर्शनासाठी त्या ठिकाणी येणार आहे. दरवर्षीप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चालू केलेल्या या मलंगड यात्रेचा याही वर्षी जो आहे हा 24 तारखेला मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी होणार आहे. त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये भाविक जे आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील. त्याच्या तयारीसाठी आज आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतो आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी यात्रा जे आंदोलन धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चालू केलं, हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट, हे ब्रीदवाक्य घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केली आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहेत. आणि याही वर्षी मोठ्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये जे आहे ते हे यात्रा जी आहे ही यात्रा त्या ठिकाणी पार पडेल. आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे या मलंगड यात्रेमध्ये सहभागी व्हावं. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः जे आहेत हे यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहेत.